तरुणांचा बुलंद आवाज स्पष्ट आणि निर्भयपणे ऐकला पाहिजे। अभिनेता रितेश आणि जिनेलिया देशमुख यांच्याकडून जंतर मंतरवरील आंदोलकांना पाठिंबा, इन्स्टावर पोस्ट शेअर करत लाठी हल्ल्याचा निषेध। दिल्लीमध्ये आंदोलनकर्त्यांना तरुणांवर झालेल्या लाठीचार्जवरती अभिनेता जितेंद्र जोशी यांना अस्वीकार्य, वेदनादायी, लज्जास्पद म्हणत लाठीचार्जचे एक स्केच इंस्टाग्रामवर पोस्ट केला। बॉलिवूड गायक विशाल ददलानी यानंही कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय। सीजेपीच्या आंदोलकांवर काल झालेल्या लाठीचार्जवरून सरकारवर टीका केली। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा का होत नाही हे केंद्र सरकारला विचारलं पाहिजे। मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन असंच सुरू राहील। अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद अहमदची प्रतिक्रिया। गायिका शाल्मली खोलगडे हिनं सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केला। काही करता येत नाही याची घुसमट होते अशी भावना तिनं व्यक्त केली। दिल्लीच्या जंतर मंतरवरील आंदोलनात सहभागी व्हायचं होतं मात्र जाऊ शकले नाही अशी खंतही तिनं व्यक्त करून दाखवली। मराठी अभिनेता रोहन गुज्जर यानं सीजेपीच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर केलाय। हे चांगल्या सरकारचं लक्षण नाही असं म्हणत रोहननं सरकारला सुनावलंय। जंतर मंतरवर सीजेपीच्या आंदोलनावर काल झालेल्या लाठीचार्जवरही त्यानं टीका केली। माझी संवेदनशीलता विद्यार्थ्यांबरोबर राजीनामा देणं हा उपाय नाही। ममता कुलकर्णींची प्रतिक्रिया। सरकारनं दोषींना शिक्षा दिली, पेपर लीक होऊ नये म्हणून जागरूकता बाळगली पाहिजे, राजकारण सुरू असल्याची टीका। आता पोह्यात राजकीय टॉप 9 बातम्या। कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता। लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात ठाकरेंची शिवसेना कोर्टात। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल। 6 फुटीर खासदारांना शिवसेनेत विलिनीकरणाच्या मंजुरी विरोधातील याचिकेप्रती सुनावणी सुप्रीम कोर्टाचा तयारी आहे। लवकरच देणार सुनावणीची तारीख। कोकण विधान परिषद निवडणुकीतील उमेदवार माघारीवरून उदय सामंत यांनी व्यक्त केली खदखद। बाळ मानेंच्या माघारीबाबत कल्पना नव्हती, त्या प्रक्रियेत मला घेण्यात आलं नाही। ज्या लोकांनी त्या व्यक्तीच्या विरोधात 5 वेळा मला मतदान केलं त्यांना मला राजी करावं लागलं असंही वक्तव्य। जम्मू बॉर्डरवर पंजाब हरियाणातील हजारो शेतकऱ्यांचा यलगार। भारत अमेरिका मुक्त व्यापाराविरोधात शेतकरी आक्रमक। विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे। सरकार समोर दुहेरी संकट, पोलीस पुन्हा अलर्टवर। वंचित बहुजन आघाडीकडून 23 जुलैला महाराष्ट्रामध्ये बंदची हाक। प्रकाश आंबेडकरांकडून हाक देण्यात आली। दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदीची हाक देण्यात आली। रवींद्र धंगेकरांकडून त्यांच्या पत्नीस अटकपूर्व जामिनावर बुधवारी सुनावणी। पोलिसांना 1 दिवस म्हणणं सादर करण्यासाठी मुदत। खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकरांवर गुन्हा दाखल आहे। कोल्हापूर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सामंजस्य करार। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या। 35,000 प्रेक्षक क्षमतेचं जागतिक दर्जाचं मल्टीस्पोर्ट हब उभारणार। खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा आणि स्थानिकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी मिळणार असल्याची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पंढरपूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे। पालकमंत्री जयकुमार गोरेंकडून दौऱ्याबाबत सुतोवाच देण्यात आल्यात। वाढदिवसानिमित्त वारकऱ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या भेटीची अपेक्षा आहे। वाखरी येथील पालखी तळाची ते पाहणी करतील। वारकरीच खरे व्हीआयपी असल्याचं गोरेंनी म्हटलं। राज्यामध्ये एसआयआर कार्यक्रम सुरू। मात्र राजकीय पक्षांच्या कार्यालयात कॅम्प आयोजित करून एसआयआर अर्ज भरल्यास गंभीर कारवाई करू। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचा इशारा।